हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रात्रीचे 10:30 वाजलेले असतात. झी मराठी चॅनल लागलेलं असतं आणि टिंग 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 सुरू होतं म्युझिक आणि मग सगळेजण पळत टीव्ही समोर येऊन बसतात. दिल दोस्ती दुनियादारी म्हणजेच D3 ही मालिका तसं म्हणलं तर तरुणाईची, पण आता ही केवळ तरुणाईची उरलेली नाहीये, तर ती आबालवृद्धांची आवडती मालिका झाली आहे. ही मालिका आहे तसं म्हणलं तर निखळ मैत्रीची. ही मालिका आहे तसं म्हटलं तर आनंदानं जगण्याची तसा दृष्टिकोन शिकवणारी. ही मालिका आहे निरागस विनोदाची सुद्धा, आणि ही मालिका आहे उत्तम नातेसंबंधाची. 5 किंवा 6 मित्र मुंबईसारख्या शहरामध्ये येतात आणि पेईंग गेस्ट म्हणून एकत्र राहतात आणि केवळ रूम शेअर करतात नाही, तर आयुष्यातील भावभावना आणि आपल्या सगळ्या रिलेशनशिप मधल्या ताणतणाव, आनंदाचे प्रसंग अशा सगळ्या भावना शेअर करतात. आणि एक अत्यंत हलकी फुलकी पण त्याचबरोबर प्रत्येक एपिसोड मधनं एक काहीतरी वेगळा जन्म शोधणारी अशी मालिका. दिल दोस्ती दुनियादारी म्हणजे D3 ची संपूर्ण टीम आज आमच्या सोबत आहे. मला आज त्यांच्याबरोबर दंगा करायचा आहे. आज केवळ संवाद आहे, प्रतिवाद अजिबात असणार नाही. सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण सुरुवात करूया गप्पा मारायला. मला जाणून घ्यायचंय की प्रत्यक्षात तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही काय करता आणि तुमचं शिक्षण काय, बॅकग्राऊंड काय, आणि तुमची एकूण या क्षेत्राकडे वाटचाल कशी झाली, अभिनय क्षेत्राकडे किंवा छोट्या पडद्याकडे. तुझा पुण्याचा मी, आणि माझं शिक्षण जन्म आणि शिक्षण पुण्यातलं. पण सुरुवातीपासून थिएटर करत होता? हो, मी एकतर बिमलाबाई गरवारे शाळेत शिकलो आणि तिकडे माझ्या एका बाईंबरोबर माझं भांडण झालं होतं की त्यांनाच मी म्हटलं होतं का माहित नाही, आगाऊपणा त्यावेळी होता की तुम्हाला नाटकातलं काही कळत नाही, तर त्यांनी लगेचच काढून टाकलं मला. त्याच वेळेस त्यांनी मला दाखवलं की माझे एकूण मला किती कळतं नाटकात, तेव्हा इगोवर आलो. आता आपण बाईंना काही बोलू शकत नाही. तर मी त्यांना म्हणून मी म्हटलं आता मी सोलो परफॉर्मन्स करणार, असं म्हणून मी त्यावेळी असंच माझे स्वतःचे सोलो परफॉर्मन्स लिहून करायला लागलो. तर ते हिट झालंय. शाळेतल्या गुंड मुलांना तर मी फारच आवडायचो, त्यांचं प्रोटेक्शन होतं मला. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यावर एसपीत होतो, फर्ग्युसन मध्ये होतो, तिथे तर कॅम्पस थिएटर पुण्यात प्रचंड होतं. मग पुरुषोत्तम ते झालं. नंतर मी NSD ला गेलो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला शिकायला. पॅरलली मी आधी पुण्यात पुरुषोत्तमच्या बाहेरही नाटकं करायला सुरुवात केलेलीच होती. पण म्हणजे या क्षेत्रात करिअर करायचं हे ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने सिरियसली कामही केलं. हो, नाही काय झालं, कॉलेज संपता असं लक्षात की आपण काहीच केलं नाही बाकी. मग त्यामुळे हे जमतंय का नाही मुद्दाच नाही, आता परत काही बाकी काही करताच येणार नाही, तेव्हा आता ह्यातच काही होतंय का बघूया. मग म्हणून मग आई वडील म्हणाले मग जरा काहीतरी डिग्री वगैरे तरी घे बाबा, म्हणून मग NSD ला गेलो. आशू, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आशू कसा आहे? जसा आता छोट्या पडद्यावरती दिसतो तसाच आहे? नाही, तसंच सेमच एकदम. मनात येईल ते बोलून टाकायचं एकदम. भरपूर झोपायला आवडतं? भयानक झोपायला. आता पण उठून आणले मला, नाहीतर मी आलोच नसतो. खरं तर मला झोपायलाच फारच आवडतं आणि खायला तर फारच आवडतं. आणि कोल्हापूरमध्ये तर खाण्याबद्दल नाही काहीच प्रॉब्लेमच नाही. आणि तसं मला लहानपण ह्याला गेलो, उझबेकिस्तानला गेलो. तिकडे पण तिकडे जो समुद्र त्याच्या खाली आम्ही शेती करायचो, त्यामुळे जरा तिथे त्यामुळे नाटकाची तशी परिचय वगैरे नव्हतं. ही सिरियल आम्ही एकत्र, आमचे डिरेक्टर उझबेकिस्तानला फिरायला आणि दूर वाळवंटात त्यांनी एका माणसाला पाहिलं आणि ते म्हणाले हाच तो, त्यासाठी त्याला मराठी शिकवलं. तू मूळ जे अरेबिक बोलायचं असते मला बोलून सुरत पागल होता भाषा होता हवा ना संवाद टीव्ही अनेक भाषा येत आहेत, ते एस्टॅब्लिश झाल्यानंतर ते मग नंतर प्रॉब्लेम येत नाही. असं तर असंच मी झालं आपले काय रे तुझ्या मी बिनकामाचे संवाद नाटकच सांगतो, सिरियस आहे काहीतरी. बिनकामाचे संवादाचं नाटक आम्ही दोघं एकत्र करत होतो. थिएटरची बॅकग्राऊंड आहे. थिएटरची बॅकग्राऊंड तेच शेती
ते करता करता थिएटर स्ट्रगल खूप आहे माझा. आणि पण नाही थिएटर आम्ही करायचो. नाटक कंपनी बरोबर आम्ही नाटक करत होतो. बिनकामाचे संवाद नावाचं दोघे एकत्र होतं. तर त्यांच्या थ्रू मला कळलं की असं एक ऑडिशन आहे तर तू जाऊन दे असं. तर त्यांनी सांगितलं की ऑडिशनला, आणि मग मी गेलो ऑडिशनला. मग नंतर ते नाही म्हटले. मग ऑडिशनला गेल्यावर नंतर नाही म्हटले, घेणार नाही म्हटले. मग खूप खूप मी स्ट्रगल केलं. मग खूप त्यांना अमेयला अनेक रंगभूमीवरती अनेक वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि नाटक कंपनीमधला हा एक त्यांच्यातला एक बॅकबोन म्हणता येईल. अमेय, इथून पुढच्या कालावधीमध्ये काय होतं की एखादी सिरियल जेव्हा टॉपला असते तेव्हा त्याची चर्चा होते आणि मग त्याच्यावरती ते काही शिक्के पडतात. तर मग चॉकलेट हिरो अशी एकूण तुझं सगळं पोस्चर गेस्चर तसं आहे, तर चॉकलेट हिरो अशी इमेज ठेवायची का? मला चॉकलेट हिरो पेक्षा थोडं डार्क चॉकलेट हिरो चालेल असं मला वाटतंय. म्हणजे नुसताच गोडवा नको, थोडस वेगळं कामही करायला आवडेल मला. आणि माझा हाच प्रयत्न आहे, म्हणजे नाटकांमधनं असेल किंवा आता वर्षभर आम्ही या सिरियलमध्ये एक भूमिका करतोय तर तशी इमेज होते हे मला मान्य आहे. पण पॅरलली नाटकाचे वगैरे प्रयोग चालू आहेत. म्हणजे इंग्लिश नाटक आहे, संगीत नाटक आहे, प्रायोगिक नाटक आहे. आम्ही राहुल देशपांडेच्या ग्रुप बरोबर, राहुल देशपांडेनी पुण्यात काही संगीत नाटकं रिवाईव्ह केली, तर त्यापैकी 3 नाटकात मी काम करतो. संशय कल्लोळ, कट्यार आणि मानवमानमध्ये. सो त्याचेही आमचे प्रयोग चालू असतात. इंग्लिश नाटकात काम करतो, त्याचेही प्रयोग चालू असतात. सो हाच प्रयत्न आहे की आपली एक इमेज काही तयार होऊ नये. आणि असं मला वाटतं की प्रत्येक ऍक्टरला फार गरजेचं असतं आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणं. सो मला असं वाटतं पॅरलली हे सगळं काम चालू असल्यामुळे तशा इमेजमध्ये मी अडकीन असं मला वाटत नाही. आणि तो प्रयत्न मलाच करावा लागेल की तशा इमेजमध्ये मी चॉकलेट हिरोच्या वगैरे अडकणार नाही. चॉकलेट हिरो असण्याबाबत काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला असं वाटतं लोकांनी यासाठी ओळखावं की हा एक वर्सटाईल ऍक्टर होण्याचा प्रयत्न तरी करतोय. मिनल, आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडनं संगीताचा वारसा, उदय टिकेकर यांच्याकडनं अभिनयाचा वारसा, दोन्हीपैकी निवडणं मात्र अभिनयाचं क्षेत्र. ही स्वतःची चॉईस होती आणि गाणं कितपत आवडतं? गाणं खूप आवडतं, पण गाण्यासाठी जो रियाज करावा लागतो, जेवढा रियाज करावा लागतो तेवढं डेडिकेशन माझ्यात आहे की नाही मला अजून कळलेलं नाही. त्यामुळे आणि घरी आई सतत त्याच्यातच असल्या कारणाने त्याला केवढा वेळ, केवढी शक्ती, केवढं मन द्यावं लागेल याचा मला अंदाज आधीपासून होता. ऍक्च्युली मी लॉ केलं, मी मास्टर्स इन लॉ पूर्ण केलं आणि तेव्हा मला असं अगदी फर्मली माहिती होतं की मी माझ्या आपलं आवडीपुरतं अभिनय करीन, वाटेल तेव्हा करीन, पण मी लॉ करणार, मला लॉ व्हायचंय. मग मी कदाचित पुढे जाऊन IAS करीन, मग मी कदाचित पुढे जाऊन JMFC जज होईल वगैरे असं खूप विचार होते. आणि मग मास्टर्स झाल्यात मी पुण्याला पण इंटर कॉलेजिएट नाटकांमध्ये कामं केली, एक्सपेरिमेंटल थिएटर केलं, कारण फर्ग्युसन आणि ILS लॉ कॉलेज, त्यामुळे दोन्हीकडे स्पर्धांमध्ये खूप भाग घेतला मी. तर आता सिरियल सुरू व्हायच्या साधारण 1 वर्षभर आधी मी US ला जाणार होते पुढच्या शिक्षणासाठी. आणि सगळं तिकडचं झालं, फायनल सगळं ठरलं, आता जायचं ऑगस्टमध्ये. आणि जून जुलैमध्ये माझं आईचं आणि बाबांचं बोलणं झालं की तू एकदा विचार कर, तू बघ तुला काय करावं असं वाटतंय, तू शांतपणे म्हणजे तू बघ, तू ठरव, असं त्यांनी मला म्हटलं. मग परत माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं की आपण काय करायला पाहिजे, कारण आता 2 वर्ष प्रॅक्टिस केली आहे, सगळं केलंय. पण मग आम्ही तिघांनी विचार केला आणि आम्ही ठरवलं की सगळं बंद करायचं, आता आम्ही सुरुवात करायची. पण हा रोल आला कसा चालू? मी निर्णय घेतल्यानंतर जवळजवळ 6-8 महिने काही काम नव्हतं ऑब्व्हियसली, कारण मी प्रॅक्टिस पण करत होते, काहीच करत नव्हते. मला विनोद दादाचा सिरियलच्या निमित्तानं हा निर्णय घेतला गेला? अजिबातच निर्णय घेतला आणि मग काम नाही. मी 6-8 महिने आधीच निर्णय घेतला होता की आता लॉ सोडून द्यायचं, प्रॅक्टिस करायची नाही. पण तेवढ्यात मला साधारण मागच्या डिसेंबरमध्ये विनोद दादाचा फोन आला, अगदी करेक्ट वेळी फोन आल्यासारखं मला असं जाणवलं. ते मिनल रोल करताना आणि प्रत्यक्ष जगताना काय साम्य वाटतं? खूप गोष्टी रिलेट होतात मला. एक तर मिनलची जी स्ट्रेंथ आहे, कारण मिनलला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे त्या सिरियल मध्ये, आणि त्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड पण आहे. अगदीच. तर प्रत्यक्ष आयुष्यात तशीच आहे का? हो. म्हणजे त्याची डिग्री तेवढी नसेल कदाचित, कधी कधी मी मिनलपेक्षा बरी काही गोष्टींना रिॲक्ट करत असेल, पण मला असं वाटतं की जे स्पिरिट आहे मिनलचं किंवा तिच्यातली जी शक्ती आहे ती शक्ती माझ्यात असावी असं मला वाटतं. रेश्मा, मोहन गोखले यांनी जे काही काम करून ठेवलेलं आहे ते कधीच कुणाला विसरता येणार नाही.
पण पुन्हा एकदा तेच की आता पडद्यावरची रेश्मा म्हणून जे काही काम करतायत ते आणि प्रत्यक्षाविषयी याच्याशी संबंध काय का? तशीच सुशिक, तशीच काकूबाईसारखी नाही आहे मला, पण काय साम्य आहे किंवा काय डिफरन्स आहे? नाही, आम्ही अगदीच खूप वेगळे आहोत. म्हणजे व्यक्ती म्हणून रेश्मा आणि सखी या खूप वेगवेगळ्या मुली आहेत आणि विचारांपासून ते राहणीमान पर्यंत सगळंच आमचं वेगळं आहे. आणि त्यामुळे हा रोल करताना तो खरोखर एक चॅलेंज आहे माझ्यासाठी. माझ्यासारखं काहीच त्या कॅरेक्टरमध्ये नाहीये. त्यामुळे मला रोज त्या कॅरेक्टर मध्ये घुसावं लागतं. मला तू रेश्मा बनावी लागते. नवीन मुलगी रोज मी सेटवर येते, ती सखी म्हणून येते आणि मग स्क्रिप्ट नंतर ती वेगळी मुलगी होते, कारण काहीच माझ्यासारखं नाहीये. आम्ही घरनच काय कॅरेक्टर मी रोज दाढी काढून येतो. मला तुझ्या विषयाकडे बघायचंय. एकीकडे असं म्हटलं जातं की तरुण पिढी ही वाहवत चाललेली आहे. तरुण पिढी फारसं काही सिरियसली विचार करत नाही, खूप वरवरचा विचार करते. पण या सिरियल मधनं तुम्ही एकतर तरुण पिढी ही वरवरचा विचार करत नाही, ती अतिशय चांगले नातेसंबंध जपते, जोपासते, अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींबद्दल खूप चांगलं रिॲक्ट करते, तुम्ही दाखवता. या सिरियलमुळे तुम्हाला याचा फीडबॅक प्रत्यक्ष कधी मिळतो का? की ही सिरियल एखादा एपिसोड बघितल्यानंतर तसे प्रत्यक्ष कोणी भेटतं का तुम्हाला की आम्हाला हा एपिसोड खूप भावला किंवा आमच्या आयुष्याशी निगडीत होता? असे खूपच प्रतिक्रिया आम्हाला आल्यात. पण याचा एक अर्थ काय आहे तर आजच्या काळात आपण एका महानगरात जगत असताना किंवा कुठल्याही शहरात जगत असताना आत्ताच्या नक्की तरुण पिढीविषयी जरी आपण असं म्हणत असलो की ती वाहवत चालली, तरी तिच्याबद्दल आपल्याला उत्सुकता आहे. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ऐकून घ्यायच्या आहेत. हेच अगदी गेल्या 8 महिन्यातनं आपल्याला सिद्ध झालेलं आहे. आणि अर्थातच पूर्वग्रह कोणाचे नसतात. आपले काही जुन्या पिढीविषयी पूर्वग्रह असतात आणि ते मला असं वाटतं संवादाने मला असं वाटतं पूर्वग्रह दूर होतात. तसं मला असं वाटतं की या मालिकेद्वारे ते पूर्वग्रह दूर झालेत आणि अधिक मला असं वाटतं संवाद प्रतिवाद तुमचं नाव आहे तर थोडे प्रतिवाद कमी झालेत, संवाद वाढलाय आणि असे संवाद वाढल्याच्या अनेक प्रतिक्रिया अर्थातच आम्हाला. आपण बोलताना म्हटलं तसं की या सिरियलमध्ये असे कंटिन्युअस कथासूत्र नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये एक काहीतरी नवीन कथा किंवा एक नवीन विषय घेऊन तुम्ही बोलता. हे विषय सुचवण्यासाठी तुमचा पण त्यात सहभाग असतो का? हे लेखकानं जे काही स्क्रिप्ट लिहिलं आहे त्याच्यामध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन असतं का? अगदी खारीचा वाटा. खारीचा वाटा. एखाद्या सीन मध्ये हे करावंसं वाटलं तर आम्ही ते सुचवतो आणि विनोद दादा अर्थात म्हणजे विनोद लवेकर आमचे दिग्दर्शक आहेत, ते खूपच ओपन माइंडेड आणि आम्हाला खूपच सहभागी करून घेतात त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे आमचं इम्प्रोव्हायझेशन हे तो आम्हाला ती मोकळीक देतो आणि तो करू देतो की तुम्ही आता हे करा, तुमच्या परीने सीन करा आणि मग त्यातनं तो पिक करतो. एक आहे की प्रत्येक ऍक्टरला त्याची स्पेस दिली जाते. म्हणजे मला जर असं वाटत असेल की मी इथे नुसतं बसण्यापेक्षा मी आडवा पडून हा डायलॉग बोलतो, तर तसं करण्याची मला मुभा दिलेली आहे. किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की सीन मध्ये लोक आम्हाला विचारतात तुम्ही खरंच असे खात पित असता तर तुम्ही तसेच असता? मी म्हणतो हो, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की मला कॉफी प्यायची असते समजा आणि विनोद दादाला विचारतो की सीन मध्ये पिऊ का कॉफी, तो म्हणतो पी. पण याच गोष्टीची मदत होते कारण की त्यामुळे ते अत्यंत नैसर्गिक आणि खरं वाटतं सगळं. फ्रीडम या लेवलला खूप आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये क्रिएटिव्ह टीम जी आहे त्यांच्याकडनं किंवा डिरेक्शन टीम याकडनं फ्रीडम या खूप आहे आम्हाला. अर्थात त्याचा पण डेली सोप म्हटलं की चॅनेलकडनं, डायरेक्टरकडनं, ईपी कडनं प्रचंड एक प्रेशर असतं. तसं काही प्रेशर असतं? नाही, ऍक्च्युली प्रेशर नाही टाकलेलं ऑन अ सिरियस नोट. कारण की आम्ही टाकतो. आम्हाला सुरुवातीपासूनच इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. म्हणजे ऍक्च्युली तो सेट जेव्हा उभं करत होते तिथे तेव्हापासूनच आमच्या तिथे रिहर्सल झाल्या आणि आमचे इनपुट्स घेतली. काय वाटतंय तुझं हे कॅरेक्टर आहे तर तुझ्या काय काय प्रॉपर्टी असेल इथे, ते जे आम्ही सांगितलं ते ऍक्च्युली तसं तिथे आलं. म्हणजे असं नाही की फक्त नावापुरतं आमचे इनपुट्स घेतले आणि त्याचं काहीच पुढे केलेलं नाही, असं अजिबात झालेलं नाही. ऍक्च्युली आम्हाला विचारलं की तुम्ही ऍज अ कॅरेक्टर तुम्हाला काय वाटतं, या घरातला कुठला कोपरा तुमचा असेल किंवा तुमच्या काय गोष्टी असतील ज्या तुम्हाला या घरात असाव्यात. एक स्वानंदी म्हणून तुझ्या घरात तुझ्या ज्या गोष्टी आहेत तशा मीनल म्हणून तिच्या घरात काय गोष्टी असतील, असं आम्ही सगळ्यांनी ऍक्च्युली बसून लिस्ट केल्या. मग त्या प्रॉपर्टीज कोणाच्या घरनं, सखीच्या घरनं खूप गोष्टी आल्या, आम्ही सगळ्यांनी काय काय असं. ऍक्च्युली काय माहितीये का, दिल दोस्ती दुनियादारी मिक्स फ्रूट ज्यूस आहे. आता तो तुम्हाला मिक्स फ्रूट ज्यूस मिळतो. आता त्यात आम्हालाही आठवत नाही की माझी संत्री किती पडली आहेत, याची केळी किती पडली आहेत, लेखकाचा आंबा किती पडलाय.
इट्स व्हॉट यू टेस्ट ऍट द एंड ऑफ द डे. म्हणजे सगळं एकत्र एक जीव होऊन आणि मग ते सगळे रंग एकत्र होतात, चवी एकत्र होतात. तसं 5 जणांचं आता करिअर हे ऍक्टिंग मध्येच असणार आहे असं जवळपास आता नक्की झालं. आता ऑप्शनच नाही. ऑप्शन आता ऑप्शन नाही. पण त्या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू आहेत किंवा नवीन कोणाला काही ऑफर? माझे प्रयत्न आहे. मी पोहे शिकतो याच्याकडनं. ही सिरियल सुरू होण्यापूर्वी तुम्ही एकमेकांना परस्परांशी ओळखत होता? आम्ही तर मित्रच होतो. आम्ही काम केलेलं आहे आधी तिघांनी एकत्र. सखीशी आधीपासून ओळख होती, कारण की सखी बऱ्याच नाटकांमध्ये कास्टिंग करत असताना तुम्ही एकमेकांचं सजेशन काही केलं होतं की हे जुळून आलेलं आहे? कारण तुमची केमिस्ट्री इतकी छान जुळली आहे. म्हणजे त्या घरामधले 6 जण हे वर्षानुवर्ष एकमेकांचे मित्र असावेत अशा पद्धतीनं आता स्क्रीनवरती चित्र. सिरियसली पण मला असं वाटतं, मी, स्वानंदी, सुव्रत आणि पूजा आमच्या चौघांचं कास्टिंग आधी झालं होतं आणि ह्याचा आणि डायरेक्टरला मात्र सॅल्यूट केला पाहिजे. परफेक्ट सगळ्यांना रोल त्यांनी दिलेले आहे. मला असं वाटतं त्याची सुरुवात कुठून होते यासाठी फक्त मी कास्टिंग डिरेक्शनचं कास्टिंग प्रोसेसचं उदाहरण देतोय की आम्ही स्वतः अनेक ऑडिशन्स दिलेले आहेत आणि अक्षरशः म्हणजे नॉट रिजेक्ट नॉट फिट असं, म्हणजे कित्येक ऑडिशन मध्ये तर तुम्हाला दुरून नॉट फिट असं दुरून बघून हाकलून देतात. तर सांगायला लागतं मी भाव बरोबर आलो ऑडिशन. तर याच्या अगदी विरुद्ध ही ऑडिशन होती असं मला वाटतं. म्हणजे खरोखरच खूप वेळ घेतला त्यांनी. एनिवे, D3 ची ही संपूर्ण टीम अशीच छानपैकी बोलणार आहे, गप्पा मारणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम कंटिन्यू करू. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदू विकार, हाडांमधील दोष, पोट विकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्पदरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय D3, दिल, दोस्ती, दुनियादारी. आता आपण जरा रिअल लाईफ कडे पुन्हा एकदा येऊया. काही महत्वाचे विषय मला बोलायचे तुमच्याशी, कारण तुम्ही सगळेजण सेन्सिटिव्ह कलाकार आहात, थिएटर करता आहात. पुण्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये जे काही मध्ये संप चालू होता, तो संप प्रदीर्घ काळ लांबला. त्यानंतर आता तो संप मागे घेतलेला आहे, पण अजून मूळ त्याच्यावरचं सोल्युशन काही सापडलेलं नाहीये. दोन्ही बाजूनं आपापल्या बाजूनं ठाम आहेत.
तुम्ही एक जबाबदार कलाकार म्हणून याबद्दल तुमची मतं काय आहेत? नाही, निश्चितच माझी वैयक्तिक मतं अगदी अशी आहेत की कला स्वातंत्र्य हे कुठल्याही किमतीवर आपण कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. मला स्पष्टपणे असं वाटतं, म्हणजे हे आता स्वातंत्र्य असं म्हटलं की अनेक लोक मग ते थोडं अजून त्याला अनेक स्तर आहेत, त्याला अनेक पदर आहेत की मग स्वातंत्र्य मग ते कोणी ठरवायचं, मग त्याचा गैरवापर, मग त्यामुळे लोकांच्या भावना भडकणं, या सगळ्यातून मला असं वाटतं की आज काही गरज असेल तर एक अत्यंत, मला असं वाटतं कलेच्या बाबतीतच नाही तर एकूण समाजाच्या बाबतीत अधिक सहिष्णू वातावरण पाहिजे. त्यानंतर एका समाजात कलेचं स्थान काय आहे आणि त्या समाजात तू असा शब्द वापरलेला आहेस सहिष्णू, हो, की त्याच्यावरनं पुन्हा आणखीन वेगवेगळे उपविषय सुरू होऊ शकतात. तर मला असं वाटत नाही की आत्ताच ही असहिष्णुता वाढली. मला असं वाटतं इतिहासाच्या वेगवेगळ्या काळात भारतात किंवा जगभरात सगळीकडे असहिष्णुतेने वेगवेगळ्या पद्धतीने डोकं काढलेलं आहे आणि त्याची कारणं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी होती. आत्ताच्या आपल्या सांप्रत काळात काही वेगळी कारणं असू शकतील, पण ती का आहेत याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. आणि मला जेन्युअनली असं वाटतं की कलेचं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलं. केंद्र सरकारनं जी काही नियुक्ती केलेली आहे त्या ठिकाणी ती नियुक्ती मागे घेतली पाहिजे असं मत आहे माझं. अगदी वैयक्तिक असं मत आहे, कारण मला असं वाटतं, मी स्वतः एका आर्ट इन्स्टिट्यूट मधून आलोय आणि त्या विद्यार्थ्यांची जी मागणी होती की एखाद्या आर्ट इन्स्टिट्यूट, मी स्वतः NSDत का गेलो याचं. तुम्ही जेव्हा कलाकार म्हणून एखाद्या सिरियलमध्ये काम करता तेव्हा दिग्दर्शक कोण असेल हे कलाकार ठरवत नाही, पण मला असं वाटतं या दोन्ही व्यवहारातला इन्स्टिट्यूट मधले प्राचार्य किंवा इन्स्टिट्यूटच्या प्रमुख पदावरती कोण असेल हे ते विद्यार्थी कसे ठरवू शकतील, अधिकार त्यांना कसा जातो? नाही, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ते विद्यार्थी असल्या व्यतिरिक्त ते या भारताचे नागरिकही आहेत आणि त्या भारतीय संविधानाने आपल्याला काही एक हक्क दिलेले. म्हणजे त्या पूर्ण व्यवहारातला आपण एक अगदी साधा त्यातला एक मानवी अँगल बघूया. मी NSDत का गेलो, कारण त्या इन्स्टिट्यूटची काहीतरी क्रेडिबिलिटी होती. मी स्वतः जेव्हा शिकत होतो कॉलेजमध्ये त्या वर्षी इब्राहिम अलकाजी पुण्यात आले होते. त्या वर्षी डॉक्टर लागूंनी तन्वीर सन्मान सुरू केला होता आणि पहिला तन्वीर सन्मान हा अलकाजींना देण्यात आला. त्यावेळी मी व्हॉलंटियर होतो आणि अलकाजींनी स्वतःच्या पूर्ण कारकिर्दीविषयी 2.5 तासाचं एक इतकं सुंदर लेक्चर पुण्यात आयुगाच्या थिएटरमध्ये दिलं होतं. ते बघून मला अजूनही आठवतंय की तिथे असलेला तो पूर्ण त्यांचं लेक्चर ची त्यांनी तालीम केली होती आधी एक दिवस, त्यानंतर त्याने ते लेक्चर, तो संपूर्ण लेक्चर मधनं एक व्यक्ती ही स्वतः इन्स्टिट्यूशन, एक कले व्यवहाराशी निगडीत अशी व्यक्ती एक इन्स्टिट्यूट असते आणि त्यांनी तर ते काय असतं हे बघून आम्ही भारावून गेलो होतो आणि दॅट ऍक्च्युअली इन्स्पायर्ड मी टू गो टू नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. या पूर्ण कला व्यवहारातला मुद्दा असा असतो की अगदी आपण जुन्या काळात जो आहे गुरुकुल पद्धतीमध्ये जसा गुरु यूज टू चूज शिष्य तसं शिष्य यूज टू चूज गुरु. भीमसेन जोशींचं आपण उदाहरण घेऊ. भीमसेन जोशी स्वतःचा गुरु शोधत भारतभर फिरले, ते लाहोरपर्यंत. FTIच्या संदर्भाने बोलत असताना की विद्यार्थी तिथले जे आहेत ते विद्यार्थी असताना नागरिक म्हणून आहेत, त्यामुळे ते त्यांचं नागरिक पण आहेत, ते अर्थातच स्वतःचा व्हायला पाहिजे, कारण FTIची इमेज आहे. ऍब्सोल्युटली. आणि दुसरी गोष्ट, आपण ते 2 मिनिटं बाजूला ठेवा, आपण एक इन्स्टिट्यूट काय पद्धतीने क्रेडिबल होते आणि त्या इन्स्टिट्यूट मधल्या काही विशिष्ट पदांवर असलेल्या व्यक्ती या मुळातच इन्स्पिरेशनल आहेत का, कारण दॅट ड्राईव्हज आर्ट. मला असं वाटतं की मी एखादा उत्तम नट जाऊन बघतो आणि सहमत आहे की काय वेगळं मत आहे? नाही, मी सहमत आहे. म्हणजे फ्रीडम बद्दल मी सहमत आहे, किंवा मगाशी तुम्ही विचारलं तसं की दिग्दर्शक आपल्याला चूज करता येत नाही, पण त्याच्याबद्दलची खतखत नेहमी मनात राहते आणि त्या खतखत घेऊन काम करणं फार अवघड होऊन जातं. मग आयदर आपल्याकडे ऑप्शन राहतो, हे फार अवघड जेव्हा क्षेत्र, आपणच त्याला अवघड केलेलं आहे, म्हणजे आपणच त्या सगळ्या गोष्टींना खूप की हे काहीतरी वेगळं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये काहीतरी स्ट्रगल करायला लागणार आहे, तर मग आयदर तो ऑप्शन सोडून द्यायचा किंवा ती खतखत खूप चांगल्या पद्धतीने आपल्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून त्याचा चांगला वापर करणं याचं मध्ये. आता काय होतं, FTI मध्ये जे झालं तेव्हा त्या स्टुडंट्सना जर ती खतखत घेऊन जर काहीतरी करते, ते वाढत जातं. इट्स लाईक मास मेंटॅलिटी. म्हणजे मी याला काहीतरी सांगणार, यार असं झालं, हा यार असं झालं, पुढे यार असं झालं वगैरे, असं ते एक खूप वाढत जातं. हे मला सतत, म्हणजे मला हे याचा अनुभव माझ्या सेटवर खूप वेळा येतो की छोटीशी गोष्ट असते, आपण विचार न करता त्याला रिॲक्ट करतो, ती पास ऑन होते आणि मग नंतर सगळेजण त्याच्याबद्दल असतात आणि नंतर फायनली जेव्हा एखादी सेन्सिबल व्यक्ती येऊन सांगते की अरे असं इतकं काही झालेलं नाही, तेव्हा पहिल्या माणसाला लक्षात येतं की अरे एवढं कशाला रिॲक्ट झालो आपण. तर हे दोन्हीकडनं विचार करण्याची गोष्ट आहे, पण ऍट द सेम टाइम हा विचार ही पण करण्यासारखी हा मुद्दा आहे की इतका असंतोष असताना हे एवढं सरकारचं ठाम हे काय आहे. वाय कांट यू जस्ट, म्हणजे वाय कांट यू थिंक ओव्हर
अगेन. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया, D3 कडे. आता वेळ आपला खूप कमी आहे, तर मला विचारायचं की तुम्ही आता जे करताय रोल, तो रोल समजा बघून दुसरा रोल करायची तुम्हाला ऑफर कोणी दिली D3 मधला, तर कुठला करायला आवडेल तुला? मला अगदीच अॅना किंवा सुजय करा असं वाटतं. अॅना जिथे कचऱ्यातून कला आणि तो सगळं तिचं वागणं आणि ते सगळं मला भयंकर आवडतं आणि मला तसं कॅरेक्टर करायला खूप आवडतं. मला ते कॅरेक्टर्स आवडतात, त्यामुळे तिचं कॅरेक्टर मला अगदीच खूप करावं असं वाटतं, किंवा सुजयचं. ओके. मला कैवल्यचं करायला आवडेल, कारण मला तेवढं म्हणजे गाण्याच्या त्या निमित्ताने तरी मी जरा रियाज करेन. मी आधी पण मला हा प्रश्न विचारला होता, तेव्हाही मी सांगितलं होतं की मला आशूचा रोल करायला आवडेल. कारण मला असं वाटतं की जसं आपण अजिबातच नाही होत ना, तशी एखादी भूमिका करायला फार मजा येते. एक नवीनच कॅरेक्टर ऍब्सोल्युटली. आणि मी जर मुलगी असतो तर मला किंजलचा रोल करायला खूप आवडला असतो. आणि मला असंही वाटतं की ती खूप उत्तम अभिनेत्री आहे सुवेदा. इनफॅक्ट सगळेच आमच्या सिरियल मधले जे बाकीचे रोल्स करतात, सपोर्टिंग रोल्स, ते सगळेच फार चांगलं काम करतात. सॅम नागावकर, प्रगल्भा, तिचं तर काम प्रचंड अवघड आहे. सो मला असं वाटतं किंजल किंवा आशुतोष हे रोल्स करायला मला खूप आवडले असते. आशू काय आहे? मला जर असं मिळालं असतं तर मला आशूचं, अरे मी ते करतोय पण नाही, मला कैवल्यचा रोल करायला आवडलं असं. मी पण आधी हे सांगितलं होतं. त्याचं कारण ते हे नाहीये की म्हणजे आपण आहोत आणि असं म्हणजे ते तसं नाही, पण तो एक त्याच्यामध्ये जी एक लेडबॅक वृत्ती आहे आणि तरी सुद्धा खूप जाणून घे म्हणजे असं जो त्याचा ऍटिट्यूड आहे, जे त्याला माहिती आहे पण तरी ती एक लेडबॅक निगेटिव्हिटी ज्याला मी नाही म्हणतो, आणि असं कॅरेक्टर्स मला खूपच जास्त अपील होतात. किंवा त्याचा एक सेन्स ऑफ ह्युमर, मला तो सेन्स ऑफ ह्युमर एक्सप्लोर करायला आवडलं असतं, त्या पद्धतीचं सेन्स ऑफ ह्युमर एक्सप्लोर करायला आवडलं असतं. आणि सुजयला कुठला करावं आवडलं नाही. आणि हे मी आधीच डिक्लेअर करतो की डिप्लोमॅटिक उत्तर नाहीये, पण मला खरंच सगळे रोल करून बघायला आवडले असते. म्हणजे मला खरंच आता जाऊन असं वाटतं, कारण मी रोज जेव्हा सेटवर असतो ना, जेव्हा नवीन एपिसोड लिहून येतो, तेव्हा मला खरोखरच असं वाटतं की अरे हा या पात्राचा अँगल आजपर्यंत कधी एक्सप्लोर झाला नव्हता. मला असं वाटतं की असा एक एपिसोड करायला हरकत नाही खरं. हा, की रोल्स एक्सचेंज केलं. डिरेक्टरला माझी विनंती की असे रोल एक्सचेंज करून जर एक एपिसोड केला तर प्रेक्षकांना एक नवीन प्रयोग आणि खूप काही चांगलं बघायला मिळेल. कारण तुम्ही सगळे उत्तम अभिनेत्री आहात आणि तुम्ही सिरियसली अभिनयाकडे बघत असता, त्यामुळे त्यात नक्कीच काही चांगलं होईल. आणि आता तुम्ही म्हटलं की प्रत्येक रोल मध्ये काही ना काही पोटेन्शियल असतं आणि तो रोल करावा असं वाटणं हे स्वाभाविक आहे. आज D3 दिल दोस्ती दुनियादारीची ही संपूर्ण टीम आमच्या स्टुडिओमध्ये आली, मोकळेपणानं बातचीत केली आणि अतिशय काही महत्वाच्या विषयांवरती सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणानं उत्तर दिली. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि मस्ती नाही तर दोस्ती नाही हे ब्रीदवाक्य असंच कायम चालू राहू दे अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.